Hello dear student, this is Pragati. We are studying standard 9 Maths chapter 2 Polynomials. तर पहा मुलांनो, पॉलिनॉमियल स्टार्ट करण्यापूर्वी आपण पहिले बेसिक कन्सेप्ट्स काय आहेत, पॉलिनॉमियल काय असतात एकदम चांगल्या प्रकारे शिकून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला 2.1 हा एक्सरसाइज एकदम इझी जाईल. आणि मुलांनो, त्यासाठी तुम्ही कॉपी आणि पेन घेऊन रेडी राहा. नुसतं डाऊन करायची सवय लावा, जेणेकरून तुमची जेव्हा एक्झाम असेल तेव्हा तुमचं मटेरियल रेडी राहणार आणि तुम्ही कमी टाईममध्ये चॅप्टर प्रिपेअर करणार. तर रेडी आहात मुलांनो? काय आहेत पॉलिनॉमियल? पॉलिनॉमियल्स, पॉली मीन्स मेनी, नॉमियल्स मीन्स टर्म. आता हे टर्म काय असतात? टर्म्स जी असते ती बनलेली असते एक कॉन्स्टंट आणि व्हेरिएबलनी. कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल. व्हेरिएबल हा कोणता पण तुमचा अल्फाबेट असतो, जसं ABC, XYZ, M, म्हणजे जो चेंज होतो तो व्हेरिएबल. आणि कॉन्स्टंट एक नंबर असतो. ठीक आहे मुलांनो? तर काय असतं, कसे ओळखायचे पॉलिनॉमियल? तर पहा मुलांनो, इथे काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स दिलेले आहेत. हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अशा प्रकारचे असतात आणि आपल्याला त्यातनं पॉलिनॉमियल कोणते आहेत ते ओळखायचे असतात. तर मुलांनो, लक्षपूर्वक ऐका. काय असतं? इन an algebraic expression, if the power of variable are whole number, then that algebraic expression is known as polynomial. तर काय समजलं मुलांनो? की एखादा अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स त्यांच्या व्हेरिएबलची जर का पॉवर ही होल नंबर असेल तर तो आपला पॉलिनॉमियल असतो, अदरवाईज तो आपला पॉलिनॉमियल नसतो. म्हणजे व्हेरिएबलची पॉवर आपल्याला होल नंबर पाहिजे तरच आपला पॉलिनॉमियल होणार. मुलांनो, हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक पहा, सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि मी गॅरंटी देते की तुमचे सगळे कन्सेप्ट इथे क्लिअर होतील आणि तुम्ही एकदम इझिली सगळे एक्सरसाइज सॉल्व करू शकाल. तर लक्ष द्या. काय असते पॉवर? पहा, हे व्हेरिएबल्स आहेत जे अल्फाबेटमध्ये असतात, ते व्हेरिएबल्स असतात. तर अल्फाबेटमध्ये हे जे व्हेरिएबल आपल्याला दिसत आहेत त्यांची पॉवर कुठे आहे? तर पहा मुलांनो, इथे पॉवर आहे 3, इथे पॉवर आहे 2 आणि इथे पॉवर काही नाही आहे, तर 1 आहे. तर म्हणजे काय की आपण याला पॉलिनॉमियल म्हणू शकतो, बरोबर. आता इथे व्हेरिएबल पहा, याची पॉवर 2 आहे, 3 आहे आणि इथे 5 आहे. हा पण आपला पॉलिनॉमियल होऊ शकतो. इथे पॉवर पहा मुलांनो काय आहे? एक्सची पॉवर म्हणजे काय? √x हा आपला x⁻² आहे. तर 1/2 तर होल नंबर नाही आहे, त्याच्यामुळे हा आपला पॉलिनॉमियल नाही आहे. इथे 1/x आहे, म्हणजे x⁻⁻1 झालेला आहे. हे पण आपलं पॉलिनॉमियल नाही आहे. आता इथे पहा, 6 हा लेटर आहे. तर 6 हा नंबर आहे. तर 6 म्हणजे काय की 6 × x⁻⁻, तुम्ही 0 घेऊ शकता, कारण की आपल्याला माहिती आहे x⁻0 हा 1 होतो आणि 1नी 6नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 6च मिळतात. तर हा पण आपला पॉलिनॉमियल आहे. तर मुलांना समजत आहे तुम्हाला की पॉलिनॉमियल कसे ओळखायचे? जी पण काही पॉवर आहे व्हेरिएबलची ती आपल्याला चेक करायची आहे, बस. होल नंबर असेल तर पॉलिनॉमियल आहे, होल नंबर नसेल तर पॉलिनॉमियल नाही आहे, बस. इतकं सिंपल आहे. आता पहा, आपण एक्सरसाइज करून पाहूया, म्हणजे तुम्हाला पटापट समजेल की कसं सॉल्व करायचं. आयडेंटिफाय विच आर पॉलिनॉमियल्स. तर पहा मुलांनो, फर्स्ट आहे 3x - t. म्हणजे काय की इथे एक्सची पॉवर इथे 1 झाली, टीची पॉवर पण 1 झाली, तर हा आपला पॉलिनॉमियल होतो. इथे आपल्याला एक्सची पॉवर 1 मिळत आहे सेकंड प्रॉब्लेममध्ये आणि इथे एक्सची पॉवर निगेटिव्ह झाली,
म्हणजे हा पॉलिनॉमियल x प्लस x रेज टू द पॉवर -1 होतो. तर हा आपला पॉलिनॉमियल नाही आहे, कारण की पॉवर इंटिजर झाला. -1 होल नंबर नाही आहे. इथे पहा मुलांनो, √y आहे. √y म्हणजे काय की √y हा असतो y रेज टू द पॉवर 1/2. हे पण आपल्याला पॉलिनॉमियल देत नाही. हा पॉलिनॉमियल नाही आहे. इथे x डिव्हिजनमध्ये आहे आणि आपण पाहिलं की 1/x ची पॉवर काय असते मुलांनो? -1. तर हा पण आपला पॉलिनॉमियल नाही आहे. तर 0 आपला पॉलिनॉमियल आहे का? 0 × x रेज टू द पॉवर 0 तुम्ही लिहू शकता. म्हणजे 0 × 1 केला तरी पण आपल्याला 0च मिळतो. तर हा आपला पॉलिनॉमियल आहे. 15x रेज टू द पॉवर 3 आणि 14y रेज टू द पॉवर -3. आता पहा, इथे पॉवर 3 आहे, हा होल नंबर आहे. हा इंटिजर आहे, होल नंबर नाही आहे. त्याच्यामुळे आपण याला पॉलिनॉमियल नाही म्हणू शकत. 6 हा तर आपण पाहिलाच की हा आपला पॉलिनॉमियल आहे. तर पहा मुलांनो, क्लिअर झाले आहे कन्सेप्ट? चला तर पुढे जाऊया. आपण पाहूया डिग्री काय असते. तर पहा मुलांनो, डिग्री काय असते. डिग्री आपण सगळ्यात पहिले पॉवर पाहिली की ह्या पॉलिनॉमियलमध्ये इथे 3 आहे, इथे 2 आहे, इकडे 1 आहे. ह्या पॉलिनॉमियलमध्ये आपण इथे 2, 3 आणि 5 असं पाहिलं. तर डिग्री काय असते? द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इन पॉलिनॉमियल इज द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. म्हणजे काय की पॉलिनॉमियलमध्ये जी पण काही हायेस्ट डिग्री असेल, हायेस्ट पॉवर असेल व्हेरिएबलची, ती त्या पॉलिनॉमियलची डिग्री असते. तर पहा की हा आपला पॉलिनॉमियल आहे, बरोबर. पॉलिनॉमियलची हायेस्ट व्हेरिएबलची जी पॉवर आहे ती आपल्याला हायेस्ट पाहिजे. तर म्हणजे इथे काय 3 आहे, इथे 2 आहे आणि 1 आहे. म्हणजे इथे काय आहे? 3 हायेस्ट आहे. याचा अर्थ की ह्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 आहे. समजत आहे का मुलांनो? हे दोन पॉलिनॉमियल नाहीच आहेत, त्याच्यामुळे यांची डिग्रीचा संबंधच येत नाही. इथे पॉवर एकच असल्यामुळे इथे हायेस्ट डिग्री तुम्हाला 0 घ्यावी लागेल. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण डिग्री ऑफ पॉलिनॉमियल कशी फाइंड करायची ते पाहिलं. तर चला एक एक्सरसाइज करून पाहूया. फाइंड द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. तर पहा मुलांनो, फर्स्ट आपला पॉलिनॉमियल आहे की नाही पहिले ते पाहायचं आणि मग त्याची डिग्री. तर पहा, एक्सची पॉवर किती आहे? x रेज टू द पॉवर 5 आहे, x रेज टू द पॉवर 4 आहे आणि इथे काहीच नाही आहे. तर म्हणजे काय की आपली इथे हायेस्ट व्हेरिएबलची जी हायेस्ट पॉवर असते ती आपली डिग्री असते. तर आपली डिग्री किती होणार? इथे डिग्री होणार 5. हायेस्ट पॉवर 5 आहे. सपोज हा पॉलिनॉमियल आपण फर्स्ट पाहिला. तो पॉलिनॉमियल जर का अशा फॉर्ममध्ये लिहिला आहे तर तुम्हाला वाटेल की अरे हे काय लिहिलं आहे? तर हे असं लिहिलं आहे, याला म्हणतात पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल x. आता हा काय आहे? हा आपला पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल y आहे, बरोबर. तर आपण या स्टँडर्डला सिंगलच व्हेरिएबल पाहणार आहोत या चॅप्टरमध्ये. आणि एक चॅप्टर आहे आपला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर 2 व्हेरिएबल काय असतात की एकाच पॉलिनॉमियलमध्ये 2 व्हेरिएबल आपल्याला पाहायला मिळतात. जसं इथे m आहे, इथे n आहे. तर एकाच पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला 2 व्हेरिएबल जर का पाहायला मिळत असतील तर ते पॉलिनॉमियल इन 2 व्हेरिएबल असतात. एकच व्हेरिएबल आहे का? तर पॉलिनॉमियल इन 1 व्हेरिएबल असं म्हणायचं. तर आपण डिग्रीवर पुन्हा येऊया. डिग्री काय आहे? इथे हायेस्ट डिग्री आपल्याला काय दिसत आहे? इथे 2, 3 आणि इथे 8 आहे. तर हा पॉलिनॉमियल पण आहे आणि याची हायेस्ट डिग्री आहे 8. आता 2x आहे, याची डिग्री काय होणार? तर 2x म्हणजे काय? 2 मल्टिप्लाइड बाय x रेज टू द पॉवर 0. म्हणजे xची पॉवर किती झाली? 0.
तर मग याची डिग्री झाली 0. 1 मायनस √5x, तर x आहे म्हणजे पॉवर 1 आहे, मग याची हायेस्ट डिग्री झाली 1. आता पाहूया हा आपला पॉलिनॉमियल आहे का. x² प्लस 5/x² आहे. आता पहा मुलांनो, इथे हा जो x² आहे तो आपला x-2 पॉवर देतो, तर आपला हा पॉलिनॉमियलच नाही आहे, त्याच्यामुळे याची डिग्रीचा संबंध येत नाही. तर मुलांनो, आपण पाहिलं की एक सिंगल व्हेरिएबल आहे तर त्याची डिग्री काय असते. पण आता प्रश्न असा येतो की एकाच पॉलिनॉमियलमध्ये जर का 2 व्हेरिएबल असतील तर आपण त्याची डिग्री कशी ओळखणार. तर पहा, एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. 3x² y³ प्लस 5x⁴ मायनस 2. आता पहा मुलांनो, ह्या पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला x पण आहे आणि y पण आहे, 2 व्हेरिएबल आहे. तर ह्या 2 व्हेरिएबल आहे, तर ह्याची डिग्री कशी पाहायची. तर पहा, इथे जे व्हेरिएबल्स असतात, एका टर्ममध्ये जेवढे पण काही व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या पॉवरची आपल्याला ॲडिशन करायची आहे. म्हणजे काय, 3 + 2 हे झाले 5, म्हणजे ह्या टर्मची टोटल 5 झाली. इथे 4 आहे आणि इथे x⁴ आहे. मग आता हायेस्ट डिग्री किती आहे, 5. तर ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती होते, 5. अशा प्रकारे आपण 2 व्हेरिएबल असले तरी पण डिग्री पॉलिनॉमियलची काढू शकतो. पहा मुलांनो, आतापर्यंत आपण काय शिकलो. आपण पॉलिनॉमियल काय असतात ते पाहिलं, ते कसे ओळखायचे आपण हे पण पाहिलं. आपण टर्म्स पाहिले. टर्म्स असतात, ह्या टर्म्स आहेत सगळ्या, जे प्लस आणि मायनसच्या कॉम्बिनेशननी अल्जेब्रिक एक्सप्रेशन बनते. तर ह्या सगळ्या टर्म्स आहेत, तर आपण ते टर्म्स पण पाहिले. आता आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्स. तर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्स हे 2 प्रकारे असतात. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ टर्म्स, म्हणजे एका पॉलिनॉमियलमध्ये किती नंबर ऑफ टर्म्स आहेत त्याच्या बेसिसवर. आणि दुसरा आहे ऑन द बेसिस ऑफ डिग्री, किंवा त्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे त्या बेसवर. तर सगळ्यात पहिले आपण ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ टर्म्स याच्यावर पाहूया. तर जर का नंबर ऑफ टर्म एकच असेल एखाद्या पॉलिनॉमियलमध्ये, तर आपण त्याला म्हणणार मोनोमियल. हे तुम्हाला लोअर स्टँडर्डला झालेलं असेल मुलांनो. तर एक्झाम्पल आपण काही घेऊ शकतो. सपोज 3x, 9x⁵ समथिंग काही पण. जर का एखाद्या पॉलिनॉमियलमध्ये 2 टर्म असतील तर त्याला आपण बायनॉमियल म्हणू. एक्झाम्पलसाठी आपण सपोज घेऊया 2x² प्लस 3x, बरोबर, अशा प्रकारे. आणि जर का 3 टर्म असतील तर त्याला ट्रायनॉमियल म्हणायचं. पहा मुलांनो, हे सगळे 1 मार्कचे क्वेश्चन तुम्हाला MCQमध्ये विचारले जातात. तर याचं एक्झाम्पल पाहूया आपण. सपोज 8x² प्लस 7x मायनस 5. तर पहा, इथे मोनोमियल आहे तर सिंगल टर्म आहे. बायनॉमियलमध्ये तुम्हाला 2 टर्म मिळतील आणि ट्रायनॉमियलमध्ये तुम्हाला 3 टर्म पाहायला मिळतील. आता पाहूया आपण ऑन द बेसिस ऑफ डिग्री. डिग्री ज्याची 1 आहे त्याला म्हणायचं लिनियर पॉलिनॉमियल. एक्झाम्पल देऊ आपण. सपोज 3x है ना, एक्सची पॉवर इथे 1 तुम्हाला दिसत आहे, म्हणजे तो लिनियर आहे. आता याचं जे जनरल फॉर्म आहे ते कसं असेल मुलांनो. जनरल फॉर्ममध्ये ax प्लस b, आणि कंडिशन अशी आहे a इज नॉट इक्वल टू 0. जर का a 0 झाला तर ही टर्म पूर्ण 0 होते, म्हणून a इज नॉट इक्वल टू 0 ही कंडिशन आहे. आता सेकंड जो आहे तो आपला क्वाड्रॅटिक आहे. ज्याची डिग्री 2 असते त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक.
तर इथे एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2 असं एक्झाम्पल घेतलं. आणि ह्याचं जनरल फॉर्म कसा असेल की ax स्क्वेअर प्लस bx आणि प्लस c. पहा मुलांनो, जी डिग्री असते ती डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इथे एकच एक्स होता, इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे बीच्या बाजूला एक एक्स आलेला आहे आणि सी आपला कॉन्स्टंट राहणार. इथे सेम कंडिशन आहे, ए इज नॉट इक्वल टू 0. तर ए जर का 0 असला तर ही पूर्ण टर्म आपली 0 होणार, तर हा क्वाड्रॅटिक राहणार नाही, तो लिनियर होऊन जाईल. येत आहे मुलांना लक्षात? ज्याची डिग्री 3 असते त्याला आपण क्युबिक म्हणणार. तर क्युबिकचे एक्झाम्पल काय देऊ शकतो, सपोज 8x रेज टू द पॉवर 3. ठीक आहे. तर ह्याचं जनरल फॉर्म कसं राहील, आता 8a रेज टू द पॉवर 3 हा पहिला राहील, नंतर bxचा स्क्वेअर राहील, cx राहील आणि मग कॉन्स्टंट टर्म इथे d. इथे पण कंडिशन आहे a इज नॉट इक्वल टू 0. जर का a 0 झाला तर तो क्युबिक राहणार नाही. आता काही पॉलिनॉमियल्सची डिग्री 4 असते, तर त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं बाय क्वाड्रॅटिक. डिग्री 1 लिनियर, डिग्री 2 क्वाड्रॅटिक, डिग्री 3 क्युबिक आणि डिग्री 4 बाय क्वाड्रॅटिक. तर बाय क्वाड्रॅटिकसाठी आपण लिहू शकतो एक्स रेज टू द पॉवर 4 आणि याचा जनरल फॉर्म कसा राहील, ax रेज टू द पॉवर 4 प्लस bx रेज टू द पॉवर 3 नंतर cx रेज टू द पॉवर 2 प्लस dx आणि प्लस e असं तुम्हाला मिळणार. इथे पण तुम्हाला a इज नॉट इक्वल टू 0 मिळणार. आता तुम्ही म्हणाल की मॅम ज्याची डिग्री 0 आहे मग त्यांचं काय, आता जिथे डिग्री 0 असते त्याला म्हणायचं कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. म्हणजे काय की सपोज 7 आहे एखादा नंबर, तर इथे काय आहे, आपल्याला त्याचा जनरल फॉर्म्युला काय मिळणार, इथे ax रेज टू द पॉवर 0 बरोबर, म्हणजे 7x रेज टू द पॉवर 0 आहे, कारण की x रेज टू द पॉवर 0 आपल्याला 1 देतो. 1नी जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो तो आपल्याला तोच नंबर मिळतो, हे आपल्याला माहिती आहे. तर पहा मुलांनो, इन शॉर्ट क्लासिफिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्स ऑन द बेसिस ऑफ जेव्हा आपण टर्म्स करतो, तर एकच टर्म असेल त्याला मोनोमियल म्हणायचं, 2 टर्म आहे बायनॉमियल, 3 टर्म असेल तर त्याला ट्रायनॉमियल म्हणायचं. तर ऑन द बेसिस ऑफ जेव्हा डिग्री आपण पाहतो, एकच डिग्री आहे का त्याला आपण लिनियर म्हणणार, 2 डिग्री असेल तर त्याला क्वाड्रॅटिक म्हणतो, डिग्री 3 आहे का क्युबिक म्हटलं जाईल, डिग्री 4 असेल तर बाय क्वाड्रॅटिक आणि डिग्री 0 असेल तर त्याला कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणतो. पहा मुलांनो, कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही. आपण एक्सरसाइज थोडेसे सॉल्व केली तर आपल्याला लगेच लक्षात येईल की कसं सॉल्व करायचं. पहा, क्लासिफाय ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल ऑन द बेसिस ऑफ टर्म्स आणि डिग्री. टर्म्स आणि डिग्रीच्या बेसवर. तर पहा मुलांनो, टर्म, याच्यात टर्म किती आहे, टर्म आहे 1 आणि 2. तर 2 टर्मला आपण काय म्हणतो, बायनॉमियल म्हणतो बरोबर. तर हा आपला बायनॉमियल आहे. आणि डिग्री किती आहे, ते हायेस्ट डिग्री आपल्याला 2 आहे. तर डिग्री 2 असेल तर आपण काय म्हणायचो, क्वाड्रॅटिक. समजत आहे. आता इथे सेकंड पाहूया आपण. मुलांना तुम्ही पॉज करा आणि मग सॉल्व करा आणि मग चेक करा, हे बेटर राहील. तर पहा, 3x रेज टू द पॉवर 3x चा क्यूब आहे, 4x स्क्वेअर आहे आणि प्लस 7 आहे. तर इथे तुमचे टर्म्स किती आहे, 1 2 3. 3 टर्म असेल तर आपण काय म्हणतो, ट्रायनॉमियल.
आणि पहा डिग्री किती आहे, हायेस्ट डिग्री आहे 3, तर याला काय म्हणायचं, क्युबिक. जमत आहे. आता इथे x⁻³ आहे, टर्म किती आहे, एकच आहे, मोनोमियल आहे. डिग्री किती आहे, 3 आहे, तर मग इथे काय होणार, क्युबिक आहे. अशा प्रकारे सॉल्व करता येईल तुम्हाला. पहा मुलांनो, प्रॅक्टिस केल्यानेच हा चॅप्टर तुम्हाला इझी जाईल, अदरवाईज तुम्हाला हा चॅप्टर इझी जाणार नाही. आता आपण आणखी एक क्वेश्चन्स अशा प्रकारचे येतात जे आपण पाहूया. तर आता ह्या पॉलिनॉमियलमध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, इज दिस अ पॉलिनॉमियल, हा पॉलिनॉमियल आहे की नाही. तर आपण पाहूया, एक्सची डिग्री इथे 3 आहे, इथे 2 आहे, इथे काही नाही आहे, 1 आहे. तर याचा अर्थ सगळ्या व्हेरिएबलची डिग्री होल नंबर आपल्याला मिळत आहे. तर हा पॉलिनॉमियल आहे का, येस, हा पॉलिनॉमियल आहे. तर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल किती आहे मग, तर डिग्री म्हणजे हायेस्ट, व्हेरिएबलची जी हायेस्ट पॉवर आहे ती. तर इथे व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर आपल्याला 3 मिळत आहे, तर इथे डिग्री किती होणार, 3 होणार. नंबर ऑफ टर्म्स किती आहे याच्यात, 1 2 3 4, तर नंबर ऑफ टर्म्स किती झाले, 4 झाले, हे आहे 4. आता विचारत आहे कोइफिशियंट ऑफ एक्सचा क्यूब. तर पहा मुलांनो, असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात MCQ मध्ये. कोइफिशियंट ऑफ एक्स क्यूब म्हणजे एक्सच्या बाजूला जो मल्टिप्लिकेशनमध्ये नंबर आहे तो तुम्हाला इथे द्यायचा आहे. एक्स क्यूबला लागून काय आहे, -4 आहे, तर कोइफिशियंट ऑफ एक्स क्यूब होणार -4. कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर काय होणार, कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर होणार +3. कोइफिशियंट ऑफ एक्स काय होणार, कोइफिशियंट ऑफ एक्स होणार +1. बरोबर. टाईप ऑफ पॉलिनॉमियल काय आहे हे, म्हणजे डिग्री किती आहे, 3 आहे, तर आपण याला म्हणू की हे क्युबिक आहे. बरोबर. कॉन्स्टंट टर्म कोणती आहे, कॉन्स्टंट टर्म आहे -2. पहा मुलांनो, इथे तुम्ही जो पण तुम्ही कोइफिशियंट लिहिता तो तुम्हाला साईन सकट लिहायचा आहे, हे विसरू नका. नुसतं 2 लिहायचं नाही, तुम्हाला साईन पण देणं गरजेचं आहे, अदरवाईज तुमचे मार्क जातील. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण काय काय पाहिलं, आपण पाहिलं पॉलिनॉमियल कसे असतात, टर्म्स काय असतात, कोइफिशियंट काय असते, त्याच्यानंतर आपण पाहिलं डिग्री काय असते, नंतर क्लासिफिकेशन पाहिलं आपण ऑन द बेसिस ऑफ टर्म्स, आणि क्लासिफिकेशन आपण पाहिलं ऑन द बेसिस ऑफ डिग्री. आणखी एक गोष्ट मुलांनो, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स तुम्हाला काही दिलेले असतील, त्याच्यातनं तुम्हाला शोधायचं आहे की पॉलिनॉमियल कोणते आहे. पण हे लक्षात ठेवा मुलांनो की सगळे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स हे पॉलिनॉमियल नसतात, पण सगळे पॉलिनॉमियल हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन असू शकतात, असतात इन द सेन्स. ठीक आहे, तर मग आपण एक्सरसाइजवर जाऊया. आपण पाहू एक्सरसाइज 2.1. क्वेश्चन नंबर 1 पाहू. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स आर पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल अँड विच आर नॉट. स्टेट रिझन फॉर युअर आन्सर. पॉलिनॉमियल आपल्याला काय विचारलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन आर पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. पॉलिनॉमियल आहे आणि तो वन व्हेरिएबल आहे, आणि कोणते वन व्हेरिएबल नाही आहे ते आपल्याला द्यायचं आहे. तर इथे पॉवर 2 आहे, इथे पॉवर 1 आहे. बरोबर. तर पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल पण आहे, कारण की याच्यामध्ये एकच व्हेरिएबल वापरलेला आहे. ओके. पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. सेकंड पाहूया. वायची पॉवर 2 आहे आणि इथे काहीच नाही आहे, म्हणजे x⁻⁴ राहील. बरोबर. मग हा 2 आहे आणि जो पण काही y आहे तो r⁻² आहे. तर आपल्याला होल नंबर मिळत आहे, त्याच्यामुळे हे पॉलिनॉमियल इन वन, एकच व्हेरिएबल आहे याच्यामध्ये, हा पण आपल्याला पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल मिळणार.
थर्डवालं इथे पहा मुलांनो √t आहे. आता याची पॉवर ह्या टीची पॉवर आपली 1/2 होत आहे. तर हा आपला पॉलिनॉमियल. इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. हा आपला पॉलिनॉमियलच नाही आहे. ठीक आहे. मग इथे पाहूया हा y, इथे याची डिग्री 1 झाली आणि इथे -1 आहे. त्याच्यामुळे हा पण आपला पॉलिनॉमियल नाही आहे. नॉट अ पॉलिनॉमियल. आता इथे पाहूया आपण x⁻10 आहे, y⁻3 आहे आणि इथे t⁻50 आहे. इथे x, y आणि t असे 3 वेगवेगळे व्हेरिएबल वापरलेले आहे. पण ह्याची पॉवर होल नंबर आहे. त्याच्यामुळे हा पॉलिनॉमियल आहे. पॉलिनॉमियल इन 3 व्हेरिएबल असं याला म्हणता येईल. ठीक आहे मुलांनो, इझी जात आहे. तर आपण क्वेश्चन नंबर 2 वर जाऊया. एक्सरसाइज 2.1. राईट द कोइफिशियंट ऑफ x स्क्वेअर. आपल्याला फक्त x स्क्वेअरचं कोइफिशियंट पाहायचं आहे इन ईच ऑफ द फॉलोइंग. तर पहा आपला फर्स्ट पाहूया 2x स्क्वेअर प्लस 1. इथे आपल्याला x स्क्वेअर आहे. तो कोइफिशियंट काय असेल इथे? एक्सच्या बाजूला काही नाही आहे पण 1 आहे ना, तर याचं कोइफिशियंट होतो 1. इथे x स्क्वेअर आहे तर याचं कोइफिशियंट होणार -1. इथे काय आहे? x स्क्वेअरच्या बाजूनी आहे π/2. तर हा आपला कोइफिशियंट राहणार x स्क्वेअरचा. इथे x स्क्वेअर ही टर्मच नाही आहे, म्हणजे म्हणजे काय की आपला ती टर्म आपली काय झाली? 0. ओके. क्वेश्चन नंबर 3. गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ द बायनॉमियल ऑफ डिग्री 35. तर काही पण तुम्ही एक बायनॉमियल लिहू शकता ज्याची डिग्री 35 आहे. सपोज तुम्ही लिहिलं x⁻35 -11. असं काही पण तुम्ही लिहू शकता. हे झाले डिग्री 35. एखाद्या बायनॉमियल त्याची डिग्री 35. 2 आपल्याला टर्म घ्यावं लागेल बायनॉमियलसाठी आणि एक मोनोमियल त्याची डिग्री 100. डिग्री 100 आहे तर सपोज तुम्ही घेऊ शकता तुमच्या मनाने 8y⁻100. पॉवर डिग्री आपल्याला 100 घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एक मोनोमियलच लिहायचा आहे. ठीक आहे. पहा मुलांनो, आता क्वेश्चन नंबर 4 पाहूया. राईट द डिग्री ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल. आपल्याला पॉलिनॉमियलची डिग्री आपल्याला सांगायची आहे. तर काय असते डिग्री? हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इन पॉलिनॉमियल. तर पाहूया. इथे पहा तुम्हाला काय दिसत आहे? इथे एक्सची पॉवर 3 आहे, इथे 2 आहे आणि इथे 1 आहे. हायेस्ट डिग्री किती आहे? डिग्री आपली होणार 3. हायेस्ट 3 आहे. सेकंडमध्ये पाहूया 4 - y स्क्वेअर. आता व्हेरिएबल इथेच आहे आणि त्याची पॉवर 2 आहे, तर याची डिग्री किती होणार? 2 होणार. इथे 5t + √7 आहे, तर ह्या व्हेरिएबलची डिग्री किती राहील? 1 राहील. आणि इथे डिग्री किती राहील? 0. x⁻0 येईल ना, तरच हा 3 मिळणार आपल्याला. तर इथे याची डिग्री 0 झाली. तर क्वेश्चन नंबर 5. क्लासिफाय द फॉलोइंग ॲज अ लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल. तर आपण हे पाहिलेलं आहे की ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असेल तो लिनियर, डिग्री 2 असेल तर तो क्वाड्रॅटिक आणि डिग्री 3 असेल तर तो क्युबिक. चला पाहूया. इथे काय मिळत आहे आपल्याला? एक्स स्क्वेअर मिळत आहे. म्हणजे हा कोणत्या प्रकारचा पॉलिनॉमियल राहणार आहे? स्क्वेअर आहे म्हणजे क्वाड्रॅटिक. सेकंडवाला इथे आपल्याला x⁻3 मिळत आहे, तर हा झाला आपला क्युबिक. इथे काय मिळत आहे? इथे y⁻2 आहे हायेस्ट डिग्री, तर 2 असेल तर आपल्याला काय लिहावं लागेल? क्वाड्रॅटिक. इथे आपल्याला काय मिळत आहे? फोर्थमध्ये इथे 1 डिग्री आहे, याला आपण लिनियर म्हणू.
एक्स रेज टू द पॉवर 1 आहे ना, म्हणून लिनियर. आता इथे टी रेज टू द पॉवर 1 आहे, हा पण आपला लिनियर होतो. आणि इथे आर रेज टू द पॉवर 2 आहे, म्हणजे काय, हा क्वाड्रेटिक आहे. आता इथे काय होणार, एक्स रेज टू द पॉवर 3 आहे, तर आपल्याला काय लिहावं लागेल, क्युबिक. पहा मुलांनो, एक्सरसाइज इझी केला की नाही? तर पहा, जे पण काही आपण इथे एक्झाम्पलसाठी, प्रॅक्टिससाठी आपण केले होते, ते सगळे तुम्ही तुमच्या कॉपीमध्ये नोट डाऊन करा. त्याची वरचेवर रिव्हिजन करा, प्रॅक्टिस करा चांगल्या प्रकारे, जेणेकरून तुमचा ह्याच्यामध्ये सिली मिस्टेक्स होणार नाही. आणि तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये येस टाईप करा. थँक यू.